नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्पर्धा परीक्षेत होणाऱ्या गैरव्यवहाराबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर सुरू करूयात. मग आपण सर्वांनी मिळून वारंवार आंदोलने मोर्चे काढून महापरीक्षा पोर्टल बंद केले आणि आपली एकच मागणी होती की एमपीसीकडे सर्व परीक्षा द्याव्यात. परंतु आपल्यावरती अन्याय झालेला आहे. त्यावेळी सुद्धा एखादा परीक्षार्थी परीक्षेला गैरहजर असला तर त्याच्या नाव अंतिम गुणवत्ता यादी येते. तो परीक्षेला बसलाच नाही, त्याचं नाव गुणवत्ता यादी. अजून काही तक्रारी, एखाद्याचा जिल्हा हा असेल, पुणे जिल्हा असेल तर अहमदनगर जिल्ह्यात त्याचं नाव आलेलं आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. लाखो विद्यार्थी याच्या जीव टांगलेला लागलेला आहे. सभापती महोदय, ह्याच्यामध्ये परीक्षा केंद्राविषयी तक्रारी खूप आहे. GR मध्ये स्पष्ट उल्लेख आहे, फक्त सरकारी किंवा अनुदानित संस्थेला ह्या आपण केंद्र देण्यात यावं. DR मध्ये उल्लेख आहे आणि खाजगी संस्थांमध्ये केंद्र दिलेलं आहे त्यांनी. त्याची पण चौकशी केली पाहिजे. UST ग्लोबल ही कंपनी या ठिकाणी IT चं बॅकग्राऊंड त्या ठिकाणी सगळं त्यांच्याकडे आहे. ती कंपनी आता 250 रुपये, 5 लाख विद्यार्थी तलाठीच्या परीक्षेला बसले. 250 रुपयाने हिशोब केला तर हे पैसे कुणाच्या खिशात जातात सभापतीमध्ये. म्हणून मला वाटतं हा प्रश्न आहे त्याच्यापेक्षाही मोठा आहे. काही जिल्ह्यांमध्ये तक्रारी अशा आलेल्या आहेत की हे सेंटर निवडा तुम्ही नक्की पास व्हाल, हे सेंटर निवडा तुम्ही नक्की पास व्हाल. ह्या तक्रारी सभापती महोदय या ठिकाणी येतात. माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की महापोर्टलची विश्वासार्हता राज्यातल्या युवक आणि युवतींच्या समोर नाही आहे. तब्बल 65 मोर्चे या राज्यातल्या युवक आणि युवतींनी या राज्यामध्ये याच्या विरोधात काढलेले आहेत. म्हणून माझी आपल्याला नम्र विनंती आहे हे रद्दच या ठिकाणी करावं अशी माझी आपल्याला नम्र विनंती. आपलं राज्य आपण म्हणतो की प्रगती पथावर आहे, प्रगती झाली पाहिजे. नवीन कोणतीही गोष्ट आल्यानंतर थोडीशी पचवणं जड जाते, याचा अनुभव विरोधी पक्ष घेतोय. तसंच हे तंत्रज्ञान आहे. त्या तंत्रज्ञानामध्ये उणीवा त्रुटी जरूर आहे. आणि ह्याचा अभ्यास केल्यानंतर म्हणजे उदाहरणार्थ की आता जे परीक्षा मी पुढे ढकलायला सांगितलं त्या प्रक्रियेला मी स्टे दिलेला आहे. पहिल्या प्रथम मी आपल्याला सांगितलं तुम्ही स्टे दिलेला आहे. याचं कारण असं की एकूण ॲन्युअल हजबंडरी ह्याच्यामध्ये 4 लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं, तर की आम्हाला परीक्षा द्यायची. पण तूर्त आपल्या या पोर्टलची जी एक क्षमता आहे ती तेवढी नाही आहे. 4 लाख विद्यार्थ्यांना एका वेळेला एका दिवशी परीक्षा देऊ शकतील एवढी क्षमता नाही आहे. आणि म्हणून मी असे आदेश दिलेले की ही क्षमता जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत ही परीक्षा या प्रक्रियेद्वारे घेण्यात येऊ नये. वचन देतो आहे की विद्यार्थ्यांवरती अन्याय होईल असं एकही काम, केवळ ही परीक्षा नव्हे, ही सिस्टीम असं एकही काम हे सरकार करणार नाही. आपण आपल्या सर्वांच्या भावना एक आहे आणि त्याचा मी आदर करतो आणि जो काही निर्णय होईल तो मी अंमलात आणून दाखल्याशिवाय राहणार नाही. महापोर्टलकडनं केलं जायचं काय आहे हा नेमका निर्णय? वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, ते सांगतील. वेदांत. अश्विन, आतापर्यंत आपण बघितलं की महापोर्टलला मोठ्या प्रमाणावर मोठ्या संख्येनं अनेक विद्यार्थ्यांकडनं विरोध होत होता आणि अखेर आता हे महापोर्टल बंद केले जाणार आहे. शासकीय भरतीसाठी, वेगवेगळ्या सरकारी नोकऱ्यांसाठी महापोर्टलद्वारे परीक्षा घेतली जायची. मात्र आता महापोर्टल पूर्णपणे बंद होणार आणि असा GR आज निघालेला आहे. या शासन निर्णयामध्ये सांगितलं आहे की निविदा प्रक्रिया, जे नवीन पोर्टल असणार आहे त्यासाठी निविदा प्रक्रियेला सुरुवात करणार आहे. MahaIT ही निविदा प्रक्रियेची प्रक्रिया पूर्ण करणार आहे आणि नवीन वेंडरला त्यासोबतच 2020 मध्ये असे काढल्यानंतर त्यानंतर आपल्या समोर आरोग्य भरती घोटाळा समोर आलेला आहे. त्याबद्दल आपण पुढे पाहूया. आता काही दलाल मार्केटमध्ये आले आणि या प्रदान करता 5 लाखापासून 10 लाखापासून पैसा गोळा करण्याकरता काही दलाल काम करतायत. मोठ्या प्रमाणात हे दलाल नेमके आहेत कोण? किती वेळा घोळ करायचा? या सरकारवर तर रोज घोळ चाललाय. या सरकारला घोळ सरकार म्हणायचं का? विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. वारंवार परीक्षा रद्द होते आणि आता या परीक्षेच्या संदर्भात स्वतः मंत्री महोदयांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं की कुठल्याही हालतीत परीक्षा रद्द होणार नाही, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आणि त्यामुळे सगळे विद्यार्थी निघाले, पदरचे पैसे खर्च केले आणि विद्यार्थी आल्यानंतर आता आदल्या रात्री त्यांना समजलं आहे की परीक्षा रद्द झाली. या सरकारमध्ये नेमकं काय चाललंय हे समजत नाही. परीक्षा कधी घेतात, कधी रद्द करतात, याचा कुठलाही टाइम टेबल नाही, ताळतंत्र नाही. एवढंच नाही तर 2 गोष्टी अजून महत्त्वाच्या आहेत की ज्या प्रकारे प्रवेशपत्र देण्यात आले आहेत, उत्तर प्रदेशातलं प्रवेशपत्र, कोणाला कुठलं प्रवेशपत्र, वेगवेगळ्या ठिकाणचे प्रवेशपत्र, एक प्रकारचं मोठं कन्फ्युजन हे विद्यार्थ्यांच्या मनात तयार झालं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये घोळ आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं असं आहे की मला तर अशाही तक्रारी मिळालेल्या आहेत की आता काही दलाल मार्केटमध्ये आले आहेत आणि या प्रदान करता 5 लाखापासून 10 लाखापासून पैसा गोळा करण्याकरता काही दलाल काम करतायत. मला असं वाटतं अत्यंत गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे सरकारने गांभीर्याने पाहिलं पाहिजे आणि अशा प्रकारे हे वारंवार विद्यार्थ्यांचं नुकसान करणं जे चाललेलं आहे बंद झालं पाहिजे. अन्यथा याच्या विरुद्ध आम्ही आंदोलन करू. सर, 2 गोष्टी यामध्ये ते ज्या पद्धतीने दलालची चौकशी होत आहे, 100% चौकशी झाली पाहिजे. कारण मोठ्या प्रमाणात हे दलाल नेमके आहेत कोण हे लक्षात आलं पाहिजे. कारण अनेक विद्यार्थ्यांनी आमच्या इकडे तक्रारी केल्या आहेत. अनेक आमच्याकडे त्या संदर्भात फोन आले की 5 लाख रुपये, 10 लाख रुपये, 15 लाख रुपये मागितले जात आहेत.
तर हे नेमके लोक आहेत कोण याची तक्रार याची चौकशी झाली पाहिजे. काल आरोग्यमंत्र्यांनी जो इंटरव्ह्यू दिला त्यामध्ये ते म्हणतात की आमची जबाबदारी फक्त क्वेश्चन पेपर सेट करण्यापुरती आणि हे सगळं संस्थेने केलेला घोळ आहे आणि त्यामुळे आरोग्य विभागाचे सचिव असतील यांनी सगळं बसून केलेलं आहे. खापर फोडला होता त्यांचा. कोणीही घोळ केला असला तरी कारवाई झाली पाहिजे. सरकार जबाबदारी झटकू शकत नाही. सरकार करता घेतलेल्या परीक्षा जो कोणी घोळ करत असेल त्याच्यावर कारवाई करा ना. किती वेळा घोळ करायचा या सरकारवर? तर रोज घोळच घोळ चाललाय. या सरकारला घोळ सरकार म्हणायचं का? हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चाललेलं आहे आणि या रॅकेटचा देखील पर्दाफाश हा आम्ही या अधिवेशनामध्ये निश्चितपणे करणार आहोत आणि याची तारं कुठपर्यंत गेलेली आहेत हे देखील या माध्यमातून बाहेर येणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही मागणी केली आहे की याची कॉम्प्रिहेन्सिव्ह चौकशी व्हायची असेल तर याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. म्हणजे याचे खरे मास्टर माइंड कोण आहे हे निश्चितपणे या माध्यमातून बाहेर आल्याशिवाय राहणार नाही. 5,000 पदभरती करता परीक्षा झाल्या. या परीक्षा म्हणजे एक नमुनाच होता. एका बाकावर 2 विद्यार्थी. कुठे पेपर उशिरा आले, कुठे प्रश्नपत्रिका फुटल्या. औरंगाबादमधले वेगळे गोंधळात, नाशिकमधले वेगळे गोंधळात, नगरमध्ये बोगस विद्यार्थी आढळून आले. 1.5 तास उशिरा प्रश्नपत्रिका आल्या. अनेक ठिकाणी डमी उमेदवार बसलेले त्या ठिकाणी पाहायला मिळाले. हायटेक कॉपीचं रॅकेट होतं अध्यक्ष महोदय. म्हणजे कानात हेडफोन लावून या परीक्षा दिल्या गेल्या. कानात हेडफोन लावून बाहेरून कोणीतरी उत्तर सांगत होतं आणि इथे उत्तरं ही लिहिली जात होती. नाशिकमध्ये तर 1900 विद्यार्थी परीक्षेला बसले आणि एकूण नाशिकमध्ये आसन क्षमता होती 1000. 1900 विद्यार्थ्यांकरता 1000. खरं म्हणजे 1-2 ठिकाणी तर तक्रार येऊन अटक देखील झाली. अध्यक्ष महोदय, इतकी जबरदस्त अशा प्रकारची व्यवस्था हायटेक होती. हे बघा, आरोग्य विभागाच्या परीक्षेला उत्तर पुरवणारे कंट्रोल रूम. अध्यक्ष महोदय, चिकलठाण्यामध्ये ज्यावेळेस कारवाई झाली त्यावेळेस तिथे पूर्ण कंट्रोल रूम तयार केली होती आणि त्या कंट्रोल रूम मधनं उत्तरपत्रिका पुरवणं, उत्तर पुरवणं असं सगळं काम हे या ठिकाणी चाललं होतं. खरं म्हणजे जर अशा प्रकारे आरोग्य विभागात भरती होणार असेल तर कोरोनामध्ये सर्वात जास्त मोठी महाराष्ट्रात नाही होणार. मग त्या ठिकाणी सॅनिटायझर नाही पाजलं जाणार. त्यामुळे या संदर्भात पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी आमची अध्यक्ष महोदय या ठिकाणी विनंती. आरोग्य विभाग भरती पेपर फुटी प्रकरण. राज्याच्या आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉक्टर महेश बोटले यांनी पेपर फोडल्याचा आरोप आहे. डॉक्टर महेश बोटलेंनी हा पेपर लातूर आरोग्य विभागाचे प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरेंना दिला. बडगिरेंनी हा पेपर त्यांच्याच विभागातील डॉक्टर संदीप जोगदंड यांना 10 लाखात आणि श्याम भस्केंना 5 लाखात विकल्याचं उघडकीस आलंय. राज्यभरात ट्रेनिंग अकॅडमी चालवणाऱ्यांकडे हा पेपर पोहोचला. ट्रेनिंग अकॅडमीतल्या मंडळींनी हा पेपर विद्यार्थ्यांना विकला. आरोग्य विभाग परीक्षा घोटाळा प्रकरणी आता पुणे कोर्टात पहिली चार्जशीट दाखल होणार असल्याचं समजतंय. 3800 पानांची ही चार्जशीट दाखल होणार असल्याची माहिती मिळते. पुणे सायबर पोलिसांनी ही कामगिरी आता केलेली आहे. 3ही परीक्षा घोटाळ्यात 35च्या वर आरोपी गजाआड झाल्याचं देखील समोर येत आहे. याची राज्यात पुणे सायबर पोलिसांनी उघडकीस आणलेला पहिला आरोग्य परीक्षेचा घोटाळा अखेर पूर्णत्वास जातोय. त्याचं चार्जशीट 90 दिवसाच्या आत आज इथं पुणे कोर्टात दाखल होतोय. तब्बल 3800 पानांचं चार्जशीट आहे. त्याच्यात 20 आरोपी गजाआड आहेत. म्हणजे ही सुरुवात झाली बोटलेपासून. आरोग्य विभागातला सहसंचालक यांनी हा पेपर फोडून प्रशांत बडगिरे दिला होता, जो लातूरचा प्रशासकीय आरोग्य अधिकारी आरोग्य विभागातला. नंतर त्यांनी जोगदंडला दिला आणि हे सगळे उरवडे अशी जी दलालांची चैन आहे त्यातनं सगळं समोर आले आणि हे सगळे आरोग्य विभागातले अधिकारी, कासवान अधिकारी कसे याच्यात सहभागी आहेत हे सगळं पर्दाफाश पुणे सायबर पोलिसांनी केला. आणि हे मोठं मी तो खूप अवघड काम आहे. 3800 पानांचं चार्जशीट तयार करणं, कारण हे सगळे प्रभावशील आरोपी आहेत. दबाव टाकू शकत होते. अनेकदा दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला पण सायबर पोलीस कुठेही डगमगले नाही आणि आज त्यांनी हे 90 दिवसाच्या आत तब्बल 3800 पानांचं चार्जशीट दाखल केले आणि आरोपींना शिक्षा होईल अशी आपण आशा करूया. तसे पुरावे गोळा केले. त्यांचं मोबाईलचं कन्व्हर्सेशन असेल, फोडलेला पेपर असेल, साधारण 300-400 मुलांचे डॉक्युमेंट्स या आरोपींनी गोळा केले होते. साधारण 30 लाख गोळा झाले होते. म्हणजे ऑन पेपर जे सिद्ध झाले होते आणि बाकीचे पास झाले. निकाल लागल्यानंतर या मुलांचे ओरिजिनल डॉक्युमेंट यांनी गोळा करून घेतले होते आणि त्यानंतर पैसे घेऊन असं ते रॅकेट होतं. मग यातनंच पुढे वर्गाचा पेपर कसा पडला ते समोर आलं. नंतर माडा भरती, नंतर टीईटी घोटाळा अशी चेनच सगळी समोर आली आणि मध्य प्रदेशला व्यापक घोटाळ्याची याची तुलना होईल. असा घोटाळा त्याची सुरुवात ह्या आरोग्य विभागातल्या घोटाळ्यापासून सुरू झाली होती. त्याचा पर्दाफाश सायबर पोलिसांनी केला होता आणि त्याला अखेर आज यश येताना दिसते. पहिलं चार्जशीट आता आपण 2023-24 मध्ये घडलेल्या आणि उघडकीस आलेल्या गैरप्रकाराबद्दल जाणून घेऊयात. राज्य सरकारने केल्यानंतर हजारो बेरोजगार तरुणांच्या नोकरीच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र असं असताना या पदभरतीच्या नमनाला आता विघ्न लागलेलं आहे. ज्या 2 नावाजलेल्या कंपन्यांच्या मार्फत ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय सरकारनं घेतला त्या TCS आणि IBPS या कंपन्यांची परीक्षा घेण्याची क्षमताच नाही हे वास्तव आता समोर आलंय. 15 लाख उमेदवार अर्ज करण्याची शक्यता आहे. मात्र एवढ्या उमेदवारांची परीक्षा घेण्यासाठी या दोन्ही कंपन्या सक्षम नाही आहेत. तसंच महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी परीक्षा घेण्याची क्षमता सुद्धा या कंपन्यांमध्ये नाही आहे. एवढंच नाही तर सर्व जिल्ह्यांमध्ये त्यांची केंद्र सुद्धा नाही आहेत. उदाहरणार्थ भंडारा जिल्ह्यामध्ये TCS आणि IBPSचं एक सुद्धा केंद्र नाही आहे.
आणि म्हणूनच या कंपन्यांच्या विश्वसनीयतेबाबत सुद्धा जरी काही शंका नसली तरी लाखो परीक्षार्थींची एकाच वेळी परीक्षा घेण्याची क्षमता. लोकसेवा आयोगाद्वारे जर तुम्ही जिल्हाधिकाऱ्याच्या परीक्षेला बसला तर त्याची फी केवळ 100 रुपये आहे आणि महाराष्ट्रात जर तुम्ही तलाठी होण्यासाठी परीक्षा दिली तर त्याची फी आहे 1000 रुपये. म्हणजे तुम्ही 100 रुपयात कलेक्टर होऊ शकता, पण तलाठी होण्यासाठीच्या परीक्षेसाठी तुम्हाला 1000 रुपये भरण्याशिवाय गत्यंतर नाही. 4644 तलाठी पदांसाठी 11,50,265 अर्ज आलेत. म्हणजे 11,50,265 गुणिले 1000 इतकी रक्कम फक्त परीक्षा शुल्क म्हणून जमा होणार आहे. यावर रोहित पवारांनी एका ट्विटद्वारे म्हटलंय की 75,000 पदांच्या भरतीसाठी एका जागेवर 200 विद्यार्थी अर्ज करतील, तर या हिशोबाने जवळपास 1.5 कोटी अर्जांसाठी परीक्षा शुल्क म्हणून 1500 कोटी रुपये जमा होतील. म्हणजे ज्या MPSCद्वारे नोकर भरती होते त्या संस्थेचं बजेट 60 कोटी आहे आणि सरकारनं ज्या कंपन्यांना परीक्षा घेण्यासाठी नेमलंय त्या कंपन्या परीक्षा फी म्हणून 1500 कोटी जमवणार आहेत. तुर्तास फडणवीसांनी याबद्दल विचार करू असं आश्वासन देताना गांभीर्य राहावं म्हणून परीक्षा शुल्क जास्त ठेवल्याचं म्हटलंय. मात्र जेव्हा भाजप विरोधी बाकांवर होता तेव्हा याच परीक्षा शुल्कावरून त्यांचेच नेते सुधीर मुनगंटीवार यांनी रान उठवलं होतं. 600 रुपये कॅन्डिडेट ओपनचा असेल तर SC ST OBCचा असेल तर 400 रुपये घेतले. म्हणजे परीक्षेत गडबड घोटाळा जागा ती तर अजून एक गोष्ट आहे. अरे त्या विद्यार्थ्यांकडून अरे गरीब आहे होते. कोण्या मंत्र्याचा पोरगा जाणार आहे का नोकरीसाठी ST मध्ये? तो जाणार आहे का आरोग्य विभागात नोकरीसाठी? आहे का एक माईक आलाल की जो म्हणतो की माझा पोरगा क्लास 3 ची नोकरी करे? आहे तर आपल्याला सरकार काही 1000 रुपयाने गरीबही होत नाही आणि श्रीमंतही होत नाही. सिरियस लोक त्यात आले पाहिजे म्हणून आपण 1000 रुपये ठेवतो. आता 1000 रुपये देऊ नका अशी मागणी लोक करतात, ठेवू नका मागणी करतात. तेच सगळे मुलं क्लासेसला मात्र 50,000 रुपये देतात. जेव्हा मंत्रिमंडळात हा विषय आला तेव्हा मंत्रिमंडळातही ही चर्चा झाली की आपण आपली मुलं आहेत 100 रुपये नॉमिनल ठेवलं पाहिजे, आपण पैसे देऊ. परंतु त्यावेळेस मंत्रिमंडळाने कॉन्शियस निर्णय घेतला की थोडा सिरियसनेस राहायला पाहिजे. तेवढ्याकरता आपण त्या ठिकाणी ते ठेवलं. तथापि ठीक आहे, मागणीचा विचार हा माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करून योग्य प्रकारे हा विचार. आज इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आम्ही परीक्षा घेतल्या, ट्रान्सपरंट पद्धतीने आम्ही या ठिकाणी पूर्णपणे सगळ्या परीक्षा कंडक्ट केल्या आहेत. पण कुठल्याही परीक्षेत कोणीही जर पुरावा दिला तर ती परीक्षाही रद्द केली जाईल आणि त्याच्यावर कारवाई देखील केली जाईल. त्यामुळे त्यांनी पुरावे द्यावे. पेपर फोडणारा आरोपी हा एक पोलीस अधिकारी आहे असं निदर्शनास आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये त्या व्यक्तीला 200 पैकी 201 नॉर्मलायझेशन मेथडच्या माध्यमातून तिथे मिळालं असावं. पण ही व्यक्ती कोण की जो पोलीस विभागामध्ये काम करतो, 2019च्या आधीसुद्धा त्याचं नाव पोलीस भरतीमध्ये काय पेपर फोडल्यासाठी आला आणि 2019ला जेव्हा BJPच्या काळामध्ये भरती झाली होती तो पोलीस भरतीमध्ये उत्तीर्ण झाला, तो पोलीस झाला आणि त्याच्यानंतर आता असं कळतंय की त्याच्या बायको आता तलाठी झालेली आहे आणि त्याचं नाव सुद्धा तलाठीमध्ये आलेलं आहे. म्हणजे ज्याच्यावर FIR झाले की पेपर त्यांनी अनेक वेळा फोडले गेले. अशा देवीदास अमरसिंग जारवाल असं नाव आहे, त्याची बायको आता तलाठी झाली, तो स्वतः सुद्धा तलाठी झाले, त्याच्यावर FIR झालेत, त्याचं नाव तलाठीमध्ये आलंय. जलीम आईचं मंगळसूत्र विकून असे युवा प्रयत्न करून सुद्धा त्यांचं नाव तलाठीमध्ये नाही झालं, पण त्यांचं इथं या व्यक्तीचं तिथं आलेलं आहे. FIR अनेक झालेले आहेत, त्याचा अभ्यास राज्य सरकारने केलेला नाही, तो करावा असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. एकच कुटुंबातले विद्यार्थ्यांना सारखे मार्क मिळाले आणि ते उत्तीर्ण झालेले आहेत. त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर काही अधिकारी असे आहेत की जे TCS मध्ये काम करतात आणि त्यांच्या कुटुंबातील लोक हे आता तलाठी झालेले आहेत. आणि याच्याबद्दल जर तुम्ही खोलात गेला तर अनेक FIR आपल्याला मिळतील आणि अनेक चांगल्या पत्रकारांनी त्याच्यामध्ये कव्हरिंग केलेलं आहे. मागे गेला तर FIRची कॉपीसुद्धा आम्ही जोडलेली आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त अजून पुरावे आम्ही काय द्यायचे? ह्याच्यामध्ये 1000 रुपये तुम्ही का घेतात? CCTV कॅमेरासाठी, चोरी होऊ नये म्हणून सुद्धा. तिथं तुम्ही जे मोबाईल रिसेप्शन असतं ते बंद व्हावं यासाठी सुद्धा तुम्ही पैसे घेतले, पण तिथं मोबाईल चालू होते, त्याच्यामध्ये मास कॉपी झाली. आणि ह्या सगळ्या होत असताना या गरीब मुलांचं काय आहे आणि त्या गरीब मुलांना तुम्ही म्हणताय की पुरावे द्या.
आमच्यावर तुम्हाला कारवाई करायची असेल तर तुम्ही मोकळे आहात, आमच्यावर तुम्ही कारवाई करा, पण गरीब मुलींच्या भवितव्यावर जर तिथं काही चुकीच्या गोष्टी होत असतील तर त्याच्या खोलामध्ये जाण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. रोहित पवारांच्या या आरोपाला महसूल मंत्र्यांनी तातडीने उत्तर दिलं. एवढंच नाही तर त्यांनी विरोधकांनाच आव्हान दिलंय. खरं म्हणजे याच्यामध्ये झालेल्या विसंगती त्यांनाच वाटतं भ्रष्टाचार झालेला आहे, त्याचं एकही उदाहरण ते सांगू शकत नाही. फक्त विरोधाकरता विरोध करायचा. आमच्या तरुण पिढीच्या त्या ठिकाणी जे उमेदवार परीक्षेला बसले त्यांना बुद्धिभेद करायचा. आता 5,000 जागेसाठी साधारण 8.5 लाख मुलं बसली. आपण काय अपेक्षा करणार? आज त्या 5,000 प्रक्रिया थांबवली, जे मुलं गुणवत्ता यादी झाले त्यांच्यावर आपण अन्याय करणार. सरकार कोणत्याही चौकशीला तयार आहे. म्हणजे आमची तर काही विरोधी पक्ष नेते वडेट्टीवारांनी जो आरोप केला, श्वेतपत्रिका काढा, मी म्हटलं विजय भाऊचीच कमिटी नेमान, आमची काय हरकत नाही. इतकी पारदर्शकता आहे. आज रोहित पवार आरोप करत असतील, सुप्रिया सुळे करत असतील, श्वेतपत्रिका काढा, सरकारची काहीच अर्थ नाही आहे. म्हणजे आमची तलाठी भरती प्रक्रियेची श्वेतपत्रिका आम्ही. वर्ध्यामधली बातमी. वर्ध्यामध्ये तलाठी परीक्षा केंद्रावर गोंधळ पाहायला मिळाला. वर्ध्यातील तलाठी परीक्षेच्या वेळी केंद्रावरील कर्मचारी लॅपटॉप घेऊन केंद्राबाहेर गेला आणि परत आतमध्ये आला. यावर उमेदवारांनी हरकत घेतली. आत मी पेपर डाउनलोड करण्यासाठी गेलो होतो असं स्पष्टीकरण मग कर्मचाऱ्यांनी दिलं. मात्र कर्मचाऱ्याने पेपर बाहेर जाऊन फोडल्याचा संशय उमेदवारांकडनं व्यक्त होतोय. दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातील तलाठी भरतीत असाच अनागोंदी कारभार सुरू आहे. त्यामुळे परीक्षार्थींना त्वरित स्थगिती द्यावी परीक्षांना, अशी मागणी आता स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केलेली आहे. आणि यानंतर एक मोठी बातमी नाशिकमधनं. नाशिकमध्ये तलाठी भरती परीक्षेत गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी गणेश गुसिंगे हाच म्हाडा आणि पिंपरी चिंचवड पोलीस भरती घोटाळ्यामध्ये फरार आरोपी असल्याचा आता समोर येत आहे. गणेश गुसिंगे आरोपीला तलाठी भरती परीक्षेमध्ये गैरप्रकार प्रकरणी नाशिक पोलिसांनी अटक केली. गणेश गुसिंगेनं म्हाडाच्या परीक्षेमध्ये भरतीच्या वेळेला गैरप्रकार केल्याप्रकरणी खेरवाडी पोलीस स्थानकात डिसेंबर 2022 साली त्याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. तर 2019 मधील पिंपरी चिंचवडमधल्या भरतीमध्ये सुद्धा गैरप्रकार झाला होता आणि याच गणेश गुसिंगेवरती 2021 सालात त्या प्रकरणी गुन्ह्याची नोंद होती. त्या संपूर्ण प्रकरणासंदर्भात नाशिकचे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी माहिती दिली आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरामध्ये एक व्यक्ती संशयास्पद परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी बसलेला आहे. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये 2 मोबाईल, 1 टॅब, 1 वॉकी टॉकी आणि कानातील छोटे श्रवण यंत्र हे मिळून आले. मग यानंतर त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनवरून परत तपासणी केली असता त्याच्याकडच्या मोबाईलमध्ये परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे फोटो आढळून आले. यावरनं तो परीक्षा केंद्रातील कोणीतरी व्यक्तीस माहिती पुरत होता, उत्तरं सांगत होता असं लक्षात आलं. त्यावरनं त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या व्यक्तीला अटक करण्यात आलेला आहे. पुढील तपास चालू आहे. आणि हा पोलिसांसाठी फरार आरोपी असताना त्याला पकडण्यासाठी इतके दिवस का लागले, कसे लागले, हा सवाल स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडनं उपस्थित केला जातोय. पेपर फुटीवर कायदा करणे, कडक उत्तराखंड सारखा कायदा करणे ही आता काळाची गरज आहे. फडणवीस साहेब, मायबाप सरकार, तुम्हाला विनंती आहे की पेपर फुटीवर कायदा करा आणि गोरगरिबांचे मुलं जे प्रामाणिकपणे अभ्यास करतात त्यांना न्याय द्या. हो, आम्ही बघायचं कुणाकडे? हा म्हणजे मुलं खूप नैराश्यामध्ये आहेत या पेपर फुटीमध्ये. प्रत्येक वेळेस 23 जुलैलाच आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की तलाठीचा पेपर फुटणार आहे, तुम्ही उपाययोजना करा. तर तुम्ही काय उपाययोजना केल्या याचं उत्तर द्या ना. अधिक माहिती आपल्याला वेदांत नेप देणार आहेत. वेदांत, स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षा असतात. खूप मुलं त्यासाठी वर्षानुवर्ष मेहनत करत असतात. पण अशा वेळेला जेन्युइन विद्यार्थ्यांवरती अन्याय होणारे गैरप्रकार सुद्धा घडतात. आता मागणी काय होतीये, हा नाशिकमधला सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर. ज्ञानदा, आपण जी आता उमेदवाराची प्रतिक्रिया ऐकली त्यामध्ये असं समजतंय की प्रत्येक वेळेस म्हणजे स्पर्धा परीक्षा जाहीर होतात, त्याची तयारी वर्षानुवर्ष हे सर्व उमेदवार करत असतात. मात्र जेव्हा स्पर्धा परीक्षांना सुरुवात होते तेव्हा अशा प्रकारचे गैरप्रकार समोर येतात. हायटेक कॉपी, ज्यामध्ये हेडफोनचा वापर केला जातो, लॅपटॉपचा, मोबाईलचा वापर केला जातो आणि कॉपी केली जाते, अशा प्रकारचे गैरप्रकार समोर येतात. आणि त्यामध्ये गणेश गुसिंगे, ज्याला काल नाशिक पोलिसांनी तलाठी भरती परीक्षेदरम्यान गैरप्रकार झाला आणि त्यामध्ये अटक केली, हाच गुसिंगे
पिंपरी चिंचवड 2019 जी पोलीस भरती झाली त्यामध्ये गैरप्रकार केल्यास प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल होता. त्यानंतर माडा परीक्षा भरतीमध्ये जो गैरप्रकार झाला त्यामध्ये सुद्धा हा गणेश घुसिंगे हा आरोपी आहे. त्याच्यावर गुन्हा खेरवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला होता. मात्र असं असताना सुद्धा याला पकडण्यात पोलिसांना अपयश आलं आणि मग 8 महिन्यानंतर या आरोपीला पोलीस काल या तलाठी भरती परीक्षेदरम्यान पकडतात. याला अटक केल्यानंतर यामध्ये आणखी ही टोळी आहे जी प्रत्येक स्पर्धा परीक्षांमध्ये अशा प्रकारे हायटेक कॉपीमध्ये मदत करते, उमेदवारांकडून पैसे उकळते, अशा प्रकारचा संशय संघटनांकडून व्यक्त केला जातोय आणि त्यामुळे याच्या मुळापर्यंत जावं, कडक कायदा करावा अशा प्रकारची मागणी केली जाते. कारण आपण जर सगळी लिस्ट बघितली तर साधारणपणे 38 ते 40 असे आरोपी आहेत जे फरार आहेत, ज्यांचा शोध पोलीस घेत आहेत आणि हेच आरोपी प्रत्येक स्पर्धा परीक्षांमध्ये अशा प्रकारे हायटेक कॉपी करतायत आणि ज्यामुळे जे खरं अभ्यास करतात, वर्षानुवर्ष या परीक्षांसाठी तयारी करतात, त्याच्यावर मात्र एक मोठा अन्याय होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्ञानदा. धन्यवाद. पासून सुरू झालेली आहे आणि नाशिकमध्ये तलाठी भरतीचा पेपर हा हायटेक थोडी फोडलेला आहे. तर वन विभाग भरतीचा पण पेपर फुटला होता, पोलीस भरतीचा पण पेपर फुटला होता, तेव्हा आम्ही शांत होतो. पण आता जर वारंवार पेपर फुटत असेल तर आम्हाला सुरू करावं लागेल. आम्ही आता जमाबंदी आयुक्त कार्यालय साहेब जे आहेत त्यांना निवेदन देऊन आलोय की जर तुम्हाला ही परीक्षा घ्यायची असेल तर आम्ही तो पहिला सांगितलेला आहे. परीक्षा फक्त फीसेस कायम केंद्रावर घेण्यात यावी, कडक कायदा करण्यात यावा, मोबाईल जमा कंपल्सरी असावे असे काय आम्ही पहिला त्यांना सांगितले आहे. आणि ही परीक्षा तत्काळ थांबून नवीन वेळापत्रक फक्त फीसेस कायम केंद्रावर घेण्याचं जाहीर करावं अशी आम्ही त्यांना मागणी केली आहे. पण सध्या तरी त्यांनी आमच्या मागणीला असा विशेष कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. तुमची मागणी मान्य झाली नाही तर आम्ही राज्यव्यापी आंदोलन छेडणार आहोत. लवकरात लवकर आम्ही त्या आंदोलनासंबंधीच्या तारखा आहेत त्या जाहीर. आणि आज आपण बघितलं तर दरवर्षी 10 लाख युवा ग्रॅज्युएट होऊन बाहेर निघत आहेत आणि नोकरी किती लोकांना मिळते तर लाखभर लोकांना सुद्धा मिळत नाही. मग 9 लाख लोकांनी काय करायचं? वडिलाचं समजा एखादी रिक्षा असेल आणि पोरगं रिक्षा चालवतं तर आपण म्हणतो त्याला नोकरी मिळाली, असं नसतं अध्यक्ष महोदय. त्याला दुसरं काहीतरी करायचं असतं पण तिथं संधी मिळत नाही म्हणून त्याला रिक्षा चालवावी लागते. अध्यक्ष महोदय टपरीवर बसून तिथं कुठेतरी काम करावं लागतं. एखाद्या शेतामध्ये मन नसताना सुद्धा तिथं काम करावं लागतं. अध्यक्ष महोदय याला एम्प्लॉयमेंट म्हणत नाही. सरकार जेव्हा तिथं फेल होतं तर मग अशा पद्धतीने मन नसताना सुद्धा या युवांना तिथं काम करावं लागतं. अध्यक्ष लोकांना हाताला काम मिळत नसेल तर मुलांनी काय करायचं तर स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करायचा. कुणीतरी पोलीस होण्याचा प्रयत्न करते, गुंडागर्दी त्यांना संपवायची, कोणातरी तहसीलदार बनायचे, कोणातरी तलाठी बनायचे, शेतकऱ्याला मदत व्हावी. अध्यक्ष महोदय साधी सोपी स्वप्न आहे त्यांची, त्यासाठी कष्ट करतात. आई वडील कमी शिकले असले तरी त्या मुलांना ते शिकवतात. शिकवल्यानंतर पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी येऊन त्यांना क्लासेसला पैसे देतात आणि त्यानंतर काय होतं तर पेपर फुटे. अनेक वेळा मुद्दा इथं मांडला, तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा हा मुद्दा मांडल्यानंतर आम्हाला उत्तर मिळतं की आजची पिढी सिरियस नाही. 1000 रुपये आम्ही असेच लावतो युवा पिढी तिथं सिरियस होण्यासाठी. अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आम्ही अनेक पुरावे अध्यक्ष महोदय तिथं दिलेत. हे सगळे पुरावे ज्याच्यामध्ये FIR केला गेला. FIR तर तुम्ही बघितला तर तिथं सोलापूरला FIR झालेला आहे, सांगलीला FIR झालेला आहे, नगरला FIR झालेला आहे, एका नायब तहसीलदारने FIR केलेला आहे. आणि मी जेव्हा हा मुद्दा इथं मांडला आणि जे काय पेपरमध्ये आलं आणि तिथले युवा जो बोलतोय की एका तलाठीला 20-20 लाख रुपये घेतले अध्यक्ष महोदय, आणि मी फक्त हा मुद्दा मांडला, युवांची बाजू मांडली, तर आम्हाला मंत्री महोदय महसूल काय बोलतात, ह्यांच्यावर कारवाई. अरे कारवाई करायची करा, आम्ही नाही घाबरत, आम्ही लोकांची बाजू घेतच राहणार. आम्ही या बाबतीत कुठेही हलगर्जीपणा करणार नाही. त्यामुळे माझ्यावर कारवाई करून जर ह्याच्यावर SIT लागत असेल, ह्याच्यावर कुठेतरी लक्ष दिलं जात असेल, ह्याच्यावर जे इन्व्हेस्टिगेशन या पेपर फुटीवर होणार असेल तर मी जेलमध्ये पण जायला तयार आहे. पण या बाबतीत SIT झाली पाहिजे. आणि जर एखाद्या मंत्र्यावर उलट बोलून त्यांच्यावर बोलून SIT सहजपणे जर बसत असेल तर हो आम्ही म्हणतो या सरकारने या बाबतीत भ्रष्टाचार केलेला आहे. तर नसेल केला तर SIT लावा. मग का तुम्ही पेपर फुटी थांबवू शकत नाही? अध्यक्ष महोदय या पेपर फुटीच्या बाबतीत तुम्ही बघितलं तर अमरावतीला ARN नावाचं एक सेंटर आहे. त्याच्या तलाठी भरतीच्या वेळेस तिथं पेपर फुटला होता. आम्ही हा मुद्दा मांडला, आम्ही याच्यावर बोललो, पण त्याच्यावर कुणी काय कारवाई केली नाही. जेव्हा तिथं जलसंधारण विभागाची तिथं परत एकदा पेपर घेणार होता अध्यक्ष महोदय, 1000 मुलांनी आम्हाला फोन केले. मला नाही या सगळ्या आमदारांना फोन केले असेल. काय म्हणले, ह्या सेंटरवर पेपर फुटी झाली, तिथं परीक्षा घेऊ नका, तिथं घेतली तर परत काहीतरी घोळ होईल. अध्यक्ष महोदय जसं बोललो तसं झालं. तिथं परत पेपर फुटला. अधिकारी कोण होता तर त्याच विभागाचा प्रशांत नावाचा एक अधिकारी त्यांनी तिथं पेपर फोडला. अहो काय या गरीबाली चुकीचं केलं अध्यक्ष महोदय? का पेपर फुटी सातत्याने होते? अध्यक्ष महोदय याच्यामध्ये काय रॅकेट आहे का? याच्यामध्ये काय 100-200 कोटी कमवण्यासाठी, 1000 कोटी कमवण्यासाठी गरीबाचं जर तुम्ही भविष्य अडचणीत आणणार असाल तर सरकारने कुठेतरी त्या बाबतीत जी कमिटी फॉर्म केली त्या कमिटीचा काहीतरी निर्णय घेऊन डायरेक्ट पेपर फुटीच्या विरोधात कायदा करायला काय हरकत आहे? कोण थांबवतंय?
का तुम्हाला पेपरफुटी करायचीच आहे का त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करायचाच आहे, पैसा घेतल्याशिवाय नोकरी द्यायचीच नाही, असं जर ठरवलं असेल तर तुम्ही सांगा. व्यापमचं जर रेकॉर्ड तोडायचं असेल तर या सरकारने ठरवलं तर तुम्ही करा, पण तुम्ही किती केलं तरी आम्ही युवांची बाजू तिथं मांडणारच. पण आपण अध्यक्ष महोदय याच्यामध्ये न्यूट्रल असता मुलांची बाजू घेऊन कुठली तरी कारवाई करण्यासाठी या सरकारला तिथं अध्यक्ष महोदय सांगा. मुंबई उच्च न्यायालय सहाय्यक परीक्षा, महाराष्ट्र जलसंपदा विभाग, PhD फेलोशिप परीक्षा, सार्वजनिक बांधकाम, तलाठी भरती, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अध्यक्ष महोदय तिथं पेपर फुटी झाली. अध्यक्ष महोदय ह्या सगळ्या गोष्टींकडे कुठं लक्ष द्यायची जरूर. अध्यक्ष महोदय MPSC आम्हाला असं वाटतं की ते सगळ्यात न्यूट्रल एक संघटना आहे, संस्था आहे. अध्यक्ष महोदय तिथं सुद्धा कॉन्ट्रॅक्टवर लोक घेतली जातात. अध्यक्ष महोदय आम्ही कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या विरोधात आणि MPSC मध्ये 40 लोक कॉन्ट्रॅक्टवर घेतली जातात. म्हणजे आम्ही जो मुद्दा मांडतो, जे युवा तिथं आंदोलन करतात, काही तर आत्महत्या करायचं तिथं म्हणतात, हे काय सरकारला काय त्याच्याबद्दल काही सिरियसनेस नाही का अध्यक्ष महोदय? आणि तुम्ही डायरेक्ट MPSC मध्ये कॉन्ट्रॅक्ट भरती करता, हे कुठेतरी तुम्ही मेसेज देण्याचा प्रयत्न करत आहात की आम्ही युवांच्या बद्दल सिरियस नाही. अहो युवांचे वडील शेतकरी कष्ट करतात, असं सांगावं लागेल. बाबांनो ग्रॅज्युएट नका हो, इंजिनियर नका हो, MBA करू नका, आम्हाला तुम्हाला नोकरी देता केली जाणार आहे. ही समिती अभ्यास करून कायद्यासंदर्भात राज्य सरकारला शिफारस करेल. तलाठी भरती प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकारावरूनच राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय. या प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत, पोलीस अधीक्षक चौकशी करतायत, अशी माहितीही विखे पाटील यांनी विधानसभेत लेखी उत्तराद्वारे दिली. आणि या कष्टासाठी रिग्रँट केलेलं होतं, कारण या काही ते शेतकऱ्याने पण केलं नव्हतं. आपण मागील व्हिडिओ पाहिलेला आहे, त्यावरून आपल्याला असं समजते की सरकार कोणाचे असले तरी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलावरती वारंवार अन्याय झालेले आहेत आणि अजूनही तसेच प्रकार घडत आहेत आणि चालू आहेत. पोलीस भरती घोटाळा, तलाठी भरती घोटाळा, आरोग्य भरती घोटाळा हे झाले आणि आता सध्याला TCचा IBPC घेतलेला WRD, PWD, ZP सर्व एक्झाममध्ये घोटाळा झालेले आहेत आणि ते उघडे झालेत. आत्ताच घडलेला पुरवठा निरीक्षक आणि WCD या परीक्षेतले घोटाळे उघडे झालेत, आरोपींना अटकही झालेले आहे आणि वारंवार हेच घडत आहे. हे थांबवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. मला माहीत आहे सर्व स्पर्धा परीक्षा सरसेवेने जे घेणार आहेत त्या संपत आलेल्या आहेत आणि तरी पण आपण काय करावं, बरोबर का? पण आपण आपला न विचार करता येणाऱ्या पुढील पिढीसाठी विचार करून आपण ह्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घ्यावा. मी सर्व परीक्षार्थींना आणि त्यांच्या पालकांना आवाहन करतो की आपण आपला महाराष्ट्रातील नोकरवर्ग भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी प्रयत्न करूयात. आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिलेलाच असेल. फडणवीस साहेबांना मी एकच सांगू इच्छितो, तुम्ही 2014 पासून महाराष्ट्र शासनात कार्य करत आहात. भले मुख्यमंत्री नसाल तर विरोधी पक्षनेते म्हणून तर असताच, परंतु आपण विद्यार्थी मित्राच्या बाजूनं बरेच निर्णय घेतलेले आहेत. त्याबद्दल तुम्हीच विचार करा, तुम्ही काय बोलत आहात आणि काय करत आहात आणि काय घडत आहे. 2014च्या वेळेस तुमचे महापरीक्षा पोर्टल होतं, ते सुद्धा भ्रष्टाचाराच्या कारणामुळेच बंद करण्यात आलं. त्यावेळेसपासून पण आत्तासुद्धा तुमचं सरकार आहे, तरीसुद्धा हे भ्रष्टाचार थांबायला तयार नाहीत. आम्हाला सांगा, तुम्ही परीक्षार्थींना कधी न्याय देणार आहात? तुम्हीच विचार करा. जर असे भ्रष्टाचारी अधिकारी झालेत तर ते सामान्यच माणसांना त्रास देणार आहेत आणि त्याचा त्रास त्यांना सर्वांनाच सहन करावं लागत आहे. कारण हे जे घडत आहे ना, ते मागील जे अधिकारी घडलेत का त्यांच्यापासून सुरुवात आहे. कारण तुम्ही विचार करा की प्रशासनात जे आता अधिकारी आहेत त्यांनी त्यावेळेस जर आवाज उठवला असता तर हे सर्व बंद झालं असतं, परंतु आजपर्यंत हे चालत आहे आणि आपण ते सहन करत आहोत. आणि तुम्ही विचार करा, जर आपण आज जर आवाज नाही उठवला तर ते पुढील पिढीला ते सहन करावं लागणार आहे आणि हे दुर्दैवी गोष्ट असेल महाराष्ट्रात घडणारी. एकीकडं भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र असा दावा करणारं महाराष्ट्र सरकार दुसरीकडं भ्रष्टाचारालाच खतपाणी घालत आहे, असंच
ह्या मागील व्हिडिओवरून सिद्ध होत आहे. कारण तुम्हीच विचार करा, 18-19ला ज्यावेळेस महापरीक्षा पोर्टल बंद केलं त्यावेळेस विद्यार्थ्यांची मागणी होती की आपण ह्या सर्व सरसेवा पद्धती जे परीक्षा आहेत त्या सर्व MPSCकडे द्याव्यात. परंतु ते न करता तुम्ही नवीन TCS IBPS सारख्या संस्था आता स्थापन केल्यात. अगोदर NASA वगैरे ते IIT वगैरे होतं ते तुम्ही पाहिलंच आहात. पण आता TCS IBPS ह्या कंपन्या आहेत तरी हे गैरप्रकार चालूच आहेत. तुम्ही विचार करा, TCS IBPS मधलेच बरेच कर्मचारी ह्या पेपरफुटी प्रकरणात सापडत आहेत आणि आपण रोज न्यूजला वाचत आहे. त्यामुळं ह्या गोष्टीवरती सरकारने विचार करावा आणि या सर्व सरसेवा पोलीस भरतीसुद्धा सर्व एक्झाम प्रत्येक एक्झाम ही MPSCकडे त्वरित द्यावी आणि त्यामार्फत ते आयोजन करून परीक्षा घ्याव्यात. आणि विद्यार्थ्याला तुम्ही सिलेक्शन झाल्यानंतर पण जॉईनिंगला 1-1 वर्ष लावत आहोत. हे चुकीचं आहे. कारण विद्यार्थी आपला सामान्य कुटुंबात येतो तो 4-4, 5-5 वर्ष मेहनत करतो आणि सिलेक्शन होतं तरीसुद्धा तुम्ही त्याला 1 वर्षभर तुम्ही वाट पाहायला लावत आहात आणि हे चुकीचं आहे. कारण प्रशासनाला सुद्धा गरज असते की कारण अधिकारी वर्ग कमी असतो आणि सामान्य माणसाच्या प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तो कमी पडतो. त्यामुळे आपण विचार करावा. फडणवीस साहेब, तुम्ही घेतलेला TCS आणि IBPS कडून एक्झाम घेण्याचा निर्णय हा पूर्णपणे फेल ठरलेला आहे. कारण आमच्याकडून 900 रुपये आणि 1000 रुपये फी घेतली फॉर्म फी म्हणून आणि पारदर्शकता देण्याचं आपण आवाहन करतात. परत कुठंच गैरप्रकार घडलेला नाही, काय झालेलं नाही तुम्हीच म्हणतात आणि आम्हाला तुम्ही असं आवाहन करता की जर एखाद्या पेपरमध्ये गैरप्रकार घडला असेल तर तुम्ही पुरावे द्या आणि आम्ही ती परीक्षा रद्द करतो. पण आम्ही विद्यार्थी वतीने तुम्हाला आवाहन करतो की कोणत्या परीक्षेत गैरप्रकार घडलेले नाहीत ते आम्हाला सांगावं. आम्ही त्या परीक्षेचं तुम्हाला पुरावे आणून देऊ किंवा तुमच्यासमोर सादर करू. हे चालू असलेले गैरप्रकार पाहून आपल्याला ब्रिटिश सरकारची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कारण की महाराष्ट्र सरकार स्वतःच करत आहे. महाराष्ट्र शासनानं लिपिकची काही पदे MPSCकडे दिली आहेत परंतु बाकीचे सर्व पदे MPSCकडे देण्यासाठी ते टाळाटाळ करत आहे. आणि आपल्यात असलेली MPSC समन्वय समिती त्यावेळी असलेल्या मवा गटाप्रमाणे कार्य करत आहे आणि आपण जे वारंवार आंदोलनं निदर्शनं वगैरे स्थानिक प्रशासनाला करत असतो ते त्यावेळी होत असलेल्या उठावाप्रमाणेच आहे. आणि आता आपल्यामध्ये जहाल गट तयार होणं बाकीच आहे हे असं दिसतं. आणि आपल्याला एका महापुरुषासुद्धा आठवण झाल्याशिवाय राहणार नाही ते म्हणजे बाबासाहेबांची. कारण त्यांनी MPSC आणि UPSC सारख्या संस्थांना घटनात्मक अधिकार देण्यात आले. त्यांना मला वाटतं त्यांना त्यावेळेस अशी जाणीव झालेली असावी की भविष्यात असं काही घडू शकतं. मग हे प्रकार होऊ नये म्हणून त्यांनी. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी सांगायचं झालं तर अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक मोठा गुन्हेगार असतो. आपल्यासाठी खरं तर MPSC समन्वय समिती आणि रोहितदादा यांनी केलेलं कार्य खरंच उल्लेखनीय आहे. आणि आपण आता वारंवार आंदोलनं निदर्शनं स्थानिक ठिकाणी करत आहोत आणि आपण कोर्ट कचेरी करून न्यायालयात सुद्धा जात आहोत, बरोबर का. पण मला असं वाटतं की कोर्टाची जी प्रक्रिया आहे ती खरंच वेळखाऊ आहे आणि आपल्याला त्यातून त्वरित न्याय मिळत नाही. त्यासाठी आपल्याला एकच पर्याय आहे, तो म्हणजे एकच मार्ग आहे, तो म्हणजे राज्यव्यापी आंदोलन. आणि त्यासाठी समन्वय समितींनी लवकरच तारखा जाहीर करून हा निर्णय घ्यावा आणि हा अन्याय जो विद्यार्थी मित्रांवर जो होत आहे तो कायमस्वरूपी बंद करावा. आणि मी प्रशासनातील अधिकाऱ्यांना सुद्धा आवाहन करतो की तुम्ही सुद्धा ह्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. आणि खरं तर तसं म्हणलं तर हे तुम्ही ज्यावेळेस आवाज उठवायला पाहिजे होता अधिकाऱ्यांनी अगोदर, कारण तुमच्या काळात हे घडतच होतं आणि आता सुद्धा तेच घडत आहे. हे थांबवण्यासाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करावा अशीच मी विनंती करतो. महाराष्ट्र शासनाला जर विद्यार्थ्यांच्या हितासाठी खरंच जर कार्य करत असेल तर आता सर्व रिक्त असणारी सर्व पदे MPSC मार्फत भरावीत आणि ते करण्यासाठी MPSCला बळकट करावं. आणि आमच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी आहे का नाही स्पेशल अशी वेगळी बॉडी प्रशासनात असावी जेणेकरून विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम सर्व सॉल्व केले जातील. आणि आपण बार्टी, सारथी
महाज्योती आणि आता स्थापन केले RT यासाठी सर्व निधी देत असतात, पण त्यामध्ये बरेच गैरव्यवहार चालू असतात आणि त्यांना डबल एक्झाम घ्याव्या लागतात, कारण त्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार आहे. आणि आपल्याला जर खरंच भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर हे स्पर्धा परीक्षा हे मूळ आहे, कारण ह्यातूनच अधिकारी जात असतात आणि आपल्याला हे मूळच खरं तर उकडून टाकावं लागेल. त्याशिवाय हा भ्रष्टाचार थांबणारच नाही आणि गोरगरीब जनतेला सुद्धा अन्याय सहन करावा लागणार नाही. साधारणपणे सातत्याने पोलीस भरतीचा विषय हा आपल्या समोर येत असतो. मला असं वाटतं की हे सरकार आल्यानंतर भाई रेकॉर्ड पद्धतीने आपण भरती केली आहे. म्हणजे जवळपास 24,000ची भरती आपण ऑलरेडी करून चुकलो आहोत आणि आजच आपण ऍडव्हर्टिजमेंट काढली आहे आणि 17,000 पोलिसांच्या भरतीची ऍड आहे आणि 10% मराठा आरक्षणासहित 17,000 पोलिसांच्या भरतीची ऍड आज निघालेली आहे. त्यामुळे मराठा आरक्षण आल्यानंतर पहिली जी ऍड निघाली आहे ती पोलीस भरतीची आलेली आहे. हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो. महाराष्ट्र सलग 3ऱ्या वर्षी भ्रष्टाचारात अव्वल स्थानी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. NCRBच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. पोलीस विभाग, महसूल विभाग, महापालिका आणि मंत्रालय कार्यालयातील सर्वाधिक लाच मागितल्याची प्रकरणं समोर आली आहेत. या विभागात सर्वसामान्यांची थेट कामं असतात, अशा वेळी कामं करण्यासाठी लाच मागण्याचे प्रकार वाढू लागलेत. महाराष्ट्रात तब्बल 749 प्रकरणांमध्ये 1000 जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र ACBनं दाखल केलेल्या प्रकरणांपैकी तब्बल 94% प्रकरणं न्यायालयात प्रलंबित आहेत. फक्त 8% प्रकरणात दोषसिद्धी झाली आहे. मात्र महाराष्ट्राला भ्रष्टाचाराचा विळखा बसल्याचं यातून स्पष्ट होतंय. तसं नाव आलं असेल तर ती दुर्दैवाची गोष्ट आहे. आणखी जाणीवपूर्वक आपल्याला लक्ष घातलं पाहिजे. आणि जे कोणी असतील, बऱ्याच वेळा तिथे FIR दाखल होतात परंतु त्यांना शिक्षा होत नाही, असं बी आपलं त्याच्यात याद आहे. जो भ्रष्टाचारी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे. हे सरकार आल्यानंतर भ्रष्टाचारामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे. कोणतंही काम सहज होत नाही, प्रत्येक गोष्ट पैशाकरता होते. अशा प्रकारची जनतेचं सुद्धा मत बनलेलं आहे आणि याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करून जो आरोपी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे या मताची आम्ही. दरम्यान महाराष्ट्रात कोणत्या विभागात भ्रष्टाचार फोफावलाय पाहूया एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून. मंत्रालय, पोलीस, महसूल विभाग, महापालिकेत सर्वाधिक लाचखोरीची प्रकरणं समोर आली आहेत. ACBनं दाखल केलेल्या प्रकरणांपैकी 94% प्रकरणं न्यायालयात प्रलंबित आहेत. न्यायालयात दोषसिद्धी झालेल्या प्रकरणांचं प्रमाण फक्त 8.2% आहे. गतवर्षी लाच घेतल्याच्या प्रकरणांमध्ये 1044 जणांना अटक करण्यात आली. कोर्टाकडून फक्त 44 जणांना शिक्षा सुनावण्यात आली तर 453 जण निर्दोष सुटले. हमारे यहाँ ऐसा ही होता है. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर कोणाचे मन दुखावले असेल तर मी त्यांची माफी मागतो आणि महाराष्ट्र सरकारला विनंती करतो की हा व्हिडिओ पाहिल्यावरती तुम्ही काय माझ्यावरती चौकशी बसवू नका, अशीच मी त्यांना विनंती करतो आणि आपला व्हिडिओ संपवतो.